विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं टेक एस्पायर YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण COEP बद्दल पूर्ण डिटेलमध्ये रिव्ह्यू घेतला होता. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, तर आपल्या YouTube चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक प्रोव्हाईड करतो. अगोदर तो व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये पहा. तर या व्हिडिओमध्ये आपण PICT या कॉलेजबद्दल डिटेल रिव्ह्यू घेणार आहोत. याच्यामध्ये आपण काय मुद्दे डिस्कस करणार आहोत, तर कॉलेजबद्दल बेसिक डिटेल्स आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतरनं अवेलेबल असणाऱ्या ब्रांचेस विथ इनटेक कॅपॅसिटी. त्याच्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत कॅटेगरी वाईज कट ऑफ. ओके. त्याच्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत की त्या पर्टिक्युलर कॉलेजचं असणारं फी स्ट्रक्चर, कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर. तुमच्या कॅटेगरी वाईज नुसार तुम्हाला किती फीज पडेल हे तुम्हाला समजून जाईल. त्याच्यानंतर आपण प्लेसमेंट रेकॉर्ड पाहणार आहोत. मागच्या 5 to 6 इयरचं प्लेसमेंट रेकॉर्ड पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर कॉलेजबद्दल मी तुम्हाला हॉनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. बरोबर? मी सुद्धा PICT CS मधनं 25 बॅचचा पास आउट स्टुडंट आहे. सो मी तुम्हाला बेटर रिव्ह्यू देऊ शकतो. आता चला तर आपण सुरुवात करूया. द फर्स्ट ऑफ ऑल, इन्स्टिट्यूट नेम, कॉलेजचं नाव काय आहे? तर SCTRS पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये PICT पुणे म्हणतो. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटचा कोड, जो की तुम्हाला कॅपराउंडचा फॉर्म फिलअप करताना यूज होईल, तर तो आहे 06271. हा इन्स्टिट्यूट कोड आहे PICT पुणेचा. त्याच्यानंतर याची स्थापना, PICT पुणेची स्थापना 1983 मध्ये झाली होती. त्याच्यानंतर याचा रिजन ऑफकोर्स पुणे आहे. त्याचबरोबर याचं जर अफिलिएशन स्टेटस आपण जर पाहिलं, तर हे अनएडेड म्हणजे काय प्रायव्हेट कॉलेज आहे. त्याचबरोबर हे SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी इथं अफिलिएटेड आहे. त्याच्यानंतर ऑटोनॉमी स्टेटस जर आपण पाहिलं, तर हे कॉलेज ऑटोनॉमस आहे. लास्ट 2 इयर पासनं PICT हे ऑटोनॉमस झालंय. त्याच्या अगोदर PICT हे नॉन ऑटोनॉमस होतं. आणि त्याच्यानंतर मायनॉरिटी जर पाहिली, तर PICT मध्ये कोणत्याही प्रकारची मायनॉरिटी अवेलेबल नाही. तर हे होते कॉलेजबद्दल बेसिक डिटेल्स. त्याच्यानंतर जर आपण अवेलेबल ब्रांचेसचा जर विचार केला, तर PICT हे टेक ब्रांचेससाठी ओळखलं जातं. फर्स्ट ऑफ ऑल इथं 3 ब्रांचेस अवेलेबल आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ENTC. ओके. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या टोटल 252 सीट्स आहेत. बरोबर. त्याच्यानंतर जर आयटीच्या जर आपण पाहिलं, तर 189 सीट्स आहेत. आणि ENTCच्या जर सीट्स पाहिलं, तर 252 सीट्स आहेत. पण लास्ट 2 इयर पासनं इथं अजून 2 ॲडिशनल ब्रांचेस आलेल्या आहेत PICT मध्ये, ज्या की आहेत AIML, ओके, AIDS, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, ज्याच्या 63 सीट्स आहेत. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, ज्याला आपण ECE म्हणतो, ज्याच्या किती 63 सीट्स आहेत. तर या ब्रांचेस लास्ट 2 इयर पासून PICT मध्ये आहेत. त्याच्यानंतर आपण पाहूया की कॉलेजचं कट ऑफ. कॉलेजचा कट ऑफ आता कॅटेगरी वाईज जर आपण पाहायला गेलं, तर सर्वप्रथम मी तुम्हाला कट ऑफची जी कोडिंग आहे, तर ही रीड कशी करायची ते मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जी ओपन एस असं लिहिलेलं आहे. तर जी म्हणजे काय? तर जनरल. ओके. जीच्या ऐवजी इथं एल पण लिहिलेलं असू शकतं. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एल पण लिहिलेलं असू शकतं. त्याच्यानंतर असते कॅटेगरी. इथं ओपन कॅटेगरी आहे. इथं SC कॅटेगरी आहे. इथं ST कॅटेगरी आहे. आणि त्याच्यानंतर एस फॉर स्टेट लेव्हल सीट. बरोबर. तर या पद्धतीने ही कोडिंग केलेली असते. तुम्ही ॲज इट इज हे रेफर करू शकता. जनरल ओपनसाठी स्टेट लेव्हलचा कट ऑफ आहे 99.71. त्याच्यानंतर जनरल SC साठी कट ऑफ आहे 97.94. त्याच्यानंतर जनरल ST साठी कट ऑफ आहे 93.84. हा जो कट ऑफ मी तुम्हाला सांगतोय, तर हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रांचसाठी आहे. तुम्ही रिलेट करू शकता की आयटीचा पण कॉम्प्युटर ब्रांच एवढाच कट ऑफ असेल. ENTCचा किंवा AIDSचा आणि ECEचा त्याच्यापेक्षा थोडासा कमी असेल. त्याच्यानंतर आपण पाहू विजेसाठी जनरल विजे 98.62. आणि हा MST-CETचा कॅप राउंड 1 चा कट ऑफ आहे. मी तर तुम्हाला क्लिअरली लिहितो, की हा जो कट ऑफ आहे, तर हा राउंड 1 चा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जनरल NT1, जनरल NT2, त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर जनरल NT3, जनरल OBC, जनरल SC-BC कॅटेगरी. ओके. SC-BCचं तुम्ही मार्क करून ठेवा 99.60. त्याच्यानंतर जनरल ओपन, ओके, लेडीज ओपन स्टेट लेवल 99.65. तर या पद्धतीने तुम्ही रेफर करू शकता. त्या कट ऑफ मध्ये जर अजून पुढे गेलं तुम्ही, तर लेडीज व्हीजे, ओके, लेडीज NT2, लेडीज NT3, तुम्ही ॲज इट इज इथं ही स्लाइड रेफर करू शकता. त्याच्यानंतर जर पाहिलं, तर PWD ओपन कट ऑफ आहे 95.06, PWD SC 73.71, देन PWD OBC 91.79, PWD SC-BC 90.62. देन जर तुम्ही अजून जर पाहिलं, तर डिफेन्स कोटा म्हणजे काय? तर आर्मी वगैरे यांच्या स्टुडंटसाठी, तर डिफेन्स OBCचा कट ऑफ आहे 98.70, डिफेन्स SC-BCचा 98.24, PFWSचा कट ऑफ आहे 99.70. ओके.
त्याच्यानंतरनं पी-डब्ल्यू-डी एन-टी-1चा कट ऑफ आहे 93.45. हे जे कट ऑफ्स मी घेतले, तर हे maha.cet.org या वेबसाईटवरनं घेतलेले आहेत. त्याच्यानंतरनं ऑर्फनचा कट ऑफ आहे 74.68 आणि जर आपण पाहिलं तर ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ आहे 99.33. ओके. तर या पद्धतीने पी-आय-सी-टी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे हे कट ऑफ्स आहेत. तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अकॉर्डिंग बाकीच्या ब्रांचेसचे कट ऑफ अझ्युम करू शकता किंवा डायरेक्ट maha.cet.org या वेबसाईटला व्हिजिट करून तिथं तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. त्याच्यानंतर ना आपण पाहूया फी स्ट्रक्चर. तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेताय पी-आय-सी-टी मध्ये, तर तुम्हाला किती फीस भरावी लागेल? आता हे फी स्ट्रक्चर पर इयर चेंज होत राहतं. ओके. पण चेंजेस काही जास्त नसतात, तर त्याच्यामुळे आपण फी स्ट्रक्चर एकदा पाहूया. तर इथं कॅटेगरी वाईज फीज डिस्प्ले केली आहे. तर सर्वप्रथम फी हेड. ओके. इथं ओपन म्हणजे ए कॅप किंवा ओपन या पद्धतीने समजा तुम्हाला एम-एस म्हणजे महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल किंवा ओ-एम-एस कॅन्डिडेट आउट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल. त्याच्यानंतरनं ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी, ई-बी-सी बॉयज आणि गर्ल्ससाठी सेपरेट फीज आहे. त्याच्यानंतरनं एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, डी-टी-विजय, एस-बी-सी आणि टी-एफ-डब्ल्यू-एस यांच्यासाठी सेपरेट फी आहे आणि एस-सी आणि एस-टीसाठी सेपरेट फीज आहे. आता प्रत्येक कॉलेजच्या फी स्ट्रक्चरमध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय असतात तर ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी. जर तुम्ही इथं नीट लक्ष देऊन जर पाहिलं तर ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी किंवा ई-बी-सी बॉईजसाठी ट्युशन फी जी आहे, तर ती पूर्ण ट्युशन फीच्या हाफ आहे 1/2 आपण कन्सिडर करूया आणि गर्ल्ससाठी ती 0 आहे. त्याचबरोबर एस-सी, एस-टी यांच्यासाठी ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी दोन्हीही 0 आहे आणि त्याच्यानंतर एन-टी कॅटेगरीज जेवढ्या आहेत किंवा टी-एफ-डब्ल्यू-एस जे आहेत, तर त्यांच्यासाठी फक्त ट्युशन फी 0 आहे. बाकी डेव्हलपमेंट फी त्यांच्याकडून चार्ज होणार. त्याच्यानंतर अदर फीज म्हणजे काय युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन फी असेल. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फी किंवा फॉर्मची फी. त्याच्यानंतर डिपॉझिट तुमच्याकडनं घेतलं जातं आणि हे कसं असतं रिफंडेबल असतं. तुमची इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला हे डिपॉझिट परत मिळेल. जर असा विचार केला तर एम-एस कॅन्डिडेटसाठी म्हणजे जो ओपन आहे, तर त्याच्यासाठी फी पडणार आहे ₹1,32,570. त्याच्यानंतर आउटसाइड महाराष्ट्र ओ-एम-एस जर कॅन्डिडेट असेल, तर त्याला ₹1,33,070 एवढी फी असणार आहे एका इयरची. त्याच्यानंतरनं ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस, एस-सी-बी-सी, ई-बी-सी यांचा जर बॉय असेल, ओके, मुलगा कॅन्डिडेट जर असेल, तर त्याची फीज असणार आहे ₹80,179. त्याच्यानंतर गर्ल्स कॅन्डिडेट जर असेल, तर गर्ल्स कॅन्डिडेटची फी असणार आहे ₹27,787. त्याच्यानंतरनं एन-टीचा जर कॅन्डिडेट असेल किंवा टी-एफ-डब्ल्यू-एस. टी-एफ-डब्ल्यू-एस म्हणजे काय? ट्युशन फी वेव्हिअर स्कीम ज्याच्यामधून तुमचं जर ॲडमिशन झालं, तर तुम्हाला ट्युशन फी ही 0 असणार आहे. भले तुमचं इन्कम कितीही असे नका किंवा तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असतील तरी चालतील. याच्यामध्ये तुमची फीज असणार आहे ₹27,787 आणि एस-सी आणि एस-टीच्या मुलांना फीज पडणार आहे फक्त ₹12,070. तर या पद्धतीने हे होतं पी-आय-सी-टीचं फी स्ट्रक्चर आणि हे फी स्ट्रक्चर 2024-25 या वर्षाचं आहे. 2025-26 मध्ये आपण हे थोडंसं इन्क्रीज किंवा थोडंसं डिक्रीज किंवा याच्यामध्ये थोडेसे चेंजेस पाहू शकतो. त्याच्यानंतर आपण विचार करूया प्लेसमेंट रेकॉर्डचा. आता पी-आय-सी-टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्लेसमेंट होतात. या पद्धतीने हा चार्ट तुम्हाला दाखवतो, की मागच्या 7, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 वर्षाचं प्लेसमेंट रेकॉर्ड इथं तुम्हाला दाखवलं आहे. तर तुम्ही क्लिअरली इथं लक्ष द्या, की 2017-18 इथं नंबर ऑफ स्टुडंट एनरोल 617 आणि नंबर ऑफ स्टुडंट प्लेस 405 म्हणजे याचं पर्सेंटेज आहे 66%. त्याच्यानंतर या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही इतरही याचं पाहू शकता. त्याच्यानंतर आणि तुम्ही एक विचार जर केला, तर दरवर्षी पी-आय-सी-टीचं प्लेसमेंट रेकॉर्ड हे इन्क्रीज होतंय. त्याच्यानंतर 2022-23 चा जर विचार केला, तर नंबर ऑफ स्टुडंट एनरोल 755 755 अँड द नंबर ऑफ स्टुडंट प्लेस 707 93.64 हे पर्सेंटेज आहे प्लेसमेंटचं 2022-23 या वर्षासाठी. त्याच्यानंतर 24-25 चं हे सध्या म्हणजे प्लेसमेंट प्रोसेस कंप्लीट झाली आहे. पण वेबसाईटवर सध्या डाटा त्यांनी म्हणजे फीड केलेला नाही. त्याच्यामुळे इथं इन प्रोग्रेस दाखवतंय. पण इथंही भरपूर सारी प्लेसमेंट झाली. म्हणजे 93%च प्लेसमेंट पी-आय-सी-टीची झाली यावर्षी 2025 मध्ये. फक्त त्यांनी वेबसाईटवर अजून डाटा अपडेट केला नाही. पण तुम्ही 2023-24 ची रेफर करू शकता. 93.15 प्लेसमेंट इथं झाली आणि हे ओव्हरऑल प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. बरोबर? त्याच्यानंतर जर आपण ब्रांच वाईज जर पाहायला गेलं, ओके, आता इथं तुम्हाला दिसतंय, की प्लेसमेंट रेकॉर्डच्या स्टॅटिस्टिक्स इथं तुम्हाला दिसतायत, की म्हणजे हा चार्ट आणि हा जो चार्ट आहे, तर हे फक्त इथं तुम्हाला डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट केलंय. अकॅडमिक इयर 17-18 नंबर ऑफ स्टुडंट प्लेस 405 अकॅडमिक इयर 18-19 नंबर ऑफ स्टुडंट प्लेस 523 तर या पद्धतीने इथं जर हायेस्ट तुम्ही पाहू शकता तर 709 अकॅडमिक इयर 2023-24 या पद्धतीने तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे पण घेऊ शकता. त्याच्यानंतर जर आपण डिपार्टमेंट वाईज जर पाहिलं, ओके, सगळ्यात जास्त प्लेसमेंट होती ती सी-एस डिपार्टमेंटची म्हणजे
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची. जर इथं तुम्ही जर त्याचा विचार केला व्यवस्थित, तर हे पहा 2017-18 184 स्टुडंट प्लेस झाले होते आणि जर 2023-24 चा जर आपण विचार केला, तर 293 स्टुडंट प्लेस झाले होते. बरोबर. त्याच्यानंतर 2024-25 अकॉर्डिंग टू पी-आय-सी-टी डाटा म्हणजे जो सध्या की अपडेट नाहीये वेबसाईटवर 252 स्टुडंट सध्या प्लेस झालेत सी-एस डिपार्टमेंटचे. म्हणजे सी-एस डिपार्टमेंटचं प्लेसमेंट खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर आय-टी डिपार्टमेंटचं जर पाहिलं तर सी-एस डिपार्टमेंट लगतच आय-टीचं प्लेसमेंट आहे. फक्त आय-टीचं इंटेक कमी असल्यामुळे इथं नंबर्स थोडेसे कमी तुम्हाला दिसतील. 2017-18 मध्ये 96 स्टुडंट प्लेस झाले होते. 2023-24 मध्ये 196 ओके. त्याच्यानंतर 2021-22 मध्ये जर आपण पाहिलं तर 210 स्टुडंट प्लेस झाले होते. 2024-25 मध्ये जर आपण पाहिलं तर 164 स्टुडंट प्लेस झाले होते. या पद्धतीने आय-टी डिपार्टमेंटचं हे प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर आपण ई-एन-टी-सी इंजिनिअरिंगचं प्लेसमेंट रेकॉर्ड जर तिथं चेक केलं, तर इथं तुम्ही क्लिअरली पाहू शकता ई-एन-टी-सी 2017-18 125 स्टुडंट्स. त्याच्यानंतर 2023-24 जर आपण पाहिलं, तर इथं 219 स्टुडंट्स. 2024-25 जर आपण पाहिलं, तर 148 स्टुडंट. या पद्धतीने तुम्ही आय-टी डिपार्टमेंटचं प्लेसमेंट रेकॉर्ड पाहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट एव्हरेज सॅलरी. एव्हरेज सॅलरीचा जर आपण विचार केला, तर पी-आय-सी-टीची एव्हरेज सॅलरी ही खूप चांगली आहे. ओके. तर इथं तुम्ही पाहू शकता. निश कंपनीज अँड व्हेरियंट कंपनीज. निश कंपनीज म्हणजे काय? तर 7 लाखांच्या वर ज्या कंपनीज पॅकेज ऑफर करतात, तर त्यांना निश कंपनीज म्हटलं जातं. आणि व्हेरियंट पॅकेज म्हणजे काय? तर 5 लाख रुपयाच्या आतमध्ये ज्या कंपनीज पॅकेज ऑफर करतात, तर त्यांना व्हेरियंट कंपनीज म्हटलं जातं. तर इथं तुम्ही क्लिअरली पाहू शकता, की 2017-18 मध्ये निश कंपनीचं जे एव्हरेज सॅलरी जी होती, ओके, एव्हरेज सॅलरी 8.22 एल-पी-ए होती. त्याचबरोबर 2023-24 मध्ये जर आपण पाहिलं तर 9.91 एल-पी-ए. 2024-25 मध्ये जर पाहिलं तर 10.64 एल-पी-ए निश कंपनीसाठी. व्हेरियंट कंपनीसाठी जर तुम्ही इथं विचार केला तर 17-18 मध्ये 3.78 एल-पी-ए. त्याच्यानंतर 23-24 मध्ये 4.83 एल-पी-ए. तर या पद्धतीने एव्हरेज सॅलरी आहे निश कंपनी आणि व्हेरियंट कंपनीसाठी. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं मीडियन सॅलरी. मीडियन सॅलरी म्हणजे काय? तर किती स्टुडंटला म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट त्या स्टुडंटला जास्त किती म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला तर रिपिटेटिव्ह सॅलरी किती मिळली, बरोबर? तर त्याला आपण म्हणू मीडियन सॅलरी. मीडियन सॅलरीचा जर आपण विचार केला, तर 17-18 ला 5.60 एल-पी-ए ही मीडियन सॅलरी होती. त्याच्यानंतरनं जर आपण 23-24 चा जर विचार केला तर 8.38 एल-पी-ए. त्याच्यानंतरनं जर आपण 22-23 चा विचार केला तर 12 एल-पी-ए एवढी मीडियन सॅलरी होती. मीडियन सॅलरी म्हणजे जास्तीत जास्त स्टुडंटला 12 लाख रुपयाचं पॅकेज लागलं होतं. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट हे जास्त होते 12 लाख रुपये पॅकेजसाठी. तर हा मीडियन सॅलरीचा अर्थ होतो. ओके. त्याच्यानंतर आता आपण फायनल कन्क्लुजन पाहूया. आता कन्क्लुजन सी सगळ्यांचंच ड्रीम कॉलेज आहे. ज्यांना मध्ये जायचंय, तर त्यांच्यासाठी सी हा बेस्ट ऑप्शन होऊ शकतो. पण इथं आता प्रॉब्लेम्स कुठे अराईज होतो, की सी व्हर्सस पी-आय-सी-टी. तर आता मी त्याचं हॉनेस्ट तुम्हाला आन्सर देतो, कारण मीही पी-आय-सी-टी मधनं पास आउट आहे. जर तुम्हाला टेक फील्डकडे जायचं असेल, बरोबर? म्हणजे ओरिजिनल तुम्हाला शिकायचं असेल, तुम्हाला कॉलेजचं समजा जे ब्रँड व्हॅल्यू आपण म्हणतो त्याच्याकडे एवढं आता पी-आय-सी-टीची ऑफ कोर्स ब्रँड व्हॅल्यू आहे. पण आपण पी-आय-सी-टी पेक्षा थोडंसं ब्रँड व्हॅल्यू आपण जास्त कन्सिडर करतो. पण तुम्हाला ॲक्चुअल फक्त सॅलरी पाहिजे असेल किंवा पॅकेज पाहिजे असेल किंवा व्यवस्थित लर्निंग जर पाहिजे असेल, तर पी-आय-सी-टी हा तुमच्याकडे खूप चांगला ऑप्शन आहे. कारण पी-आय-सी-टीचं जे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल आहे, तर ही प्लेसमेंट सेल महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, भरपूर साऱ्या कंपनीज आहेत, ज्या ड्रीम कंपनीज आहेत, तर त्या पी-आय-सी-टीचं कॅम्पस व्हिजिट करतात. त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगली शिकण्याची किंवा स्टार्टअप इनोव्हेशन सेल सुद्धा पी-आय-सी-टीमध्ये खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पी-आय-सी-टीला कन्सिडर करू शकता. अदरवाईज सी तर टॉप कॉलेज आहेच. फायनल कन्क्लुजन अजून कॉलेजबद्दल जर मी सांगायचं म्हटलं, तर पी-आय-सी-टी कॉलेजमध्ये जे आपला अटेंडन्स क्रायटेरिया आहे, तो पहिल्या 2 वर्षासाठी तो क्रायटेरिया स्ट्रिक्ट आहे. ओके. ऑटोनॉमसमध्ये सध्या आता क्रायटेरिया थोडासा इन्क्रीज झालाय. 75% चा त्यांनी 80% हा अटेंडन्सचा क्रायटेरिया केलाय. त्याचबरोबर बाकीच्या फॅसिलिटीज जर आपण कॉलेजमध्ये पाहिलं, तर खूप चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटीज कॉलेजमध्ये आहेत. कॅम्पस थोडंसं छोटं आहे, पण तुम्हाला योग्य ती म्हणजे पुरण्यासारखं कॅम्पस आहे. कॉलेजचं हॉस्टेल जर आपण पाहिलं, तर हॉस्टेल हे कॅम्पसच्या आत आहे. हॉस्टेल थोडंसं कॉस्टली आहे, पण आपण जर एरिया विचार केला एरियाचा, तर एरियाच्या मानाने हॉस्टेल हे ठीक आपल्याला म्हणावं लागेल. त्याचसोबत बाहेर जर आपण पाहिलं कॉलेजच्या, तर कॉलेजच्या बाहेर सुद्धा राहण्याच्या फॅसिलिटीज खूप चांगल्या आहेत. त्याच्यामुळे पी-आय-सी-टी हे कॉलेज नक्की तुम्ही ड्रीम लिस्टच्या यादीमध्ये ठेवा. जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत कॉलेजच्या ग्रुपवरती नक्की शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल,
तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा, की मी नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या कॉलेजवर बनवू. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.